हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमची हृदयातून खूप आभारी आहे. तर बघा ताईंनो, आज काम करत करत मी तुमच्याशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. ते म्हणजे नवीन लग्न झालेल्या गृहिणींसाठी नातं जपणं आणि घरात ॲडजस्टमेंट कशी करावी. तर आता नवीन संसाराची सुरुवात असते बघा. नाती जपण्यासाठी आणि स्वतःला जपण्यासाठी आपल्याला खूप काही कष्ट करावे लागतात. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक नवं असं आयुष्य म्हणजेच पर्व सुरू झालेलं असतं. नवीन घर असतं, नवीन माणसं, जबाबदाऱ्या, त्याचबरोबर अनेक अपेक्षा. या सगळ्या आपण योग्य करत आहोत की नाही असे प्रश्न आपल्याला निर्माण होतात. पण लक्षात ठेवा, नवीन संसार म्हणजे परिपूर्णतेचा नाही तर समजुतीवर सुरू होणारा असतो. नाती लगेच जुळत नाहीत बघा ताईंनो, ती हळूहळू विणली जातात. सासरची माणसं ही अनोळखी नसून वेगळ्या सवयींची असतात. प्रत्येकाचं बोलणं, वागणं, विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. सुरुवातीला सगळं आपल्या मनासारखं होईल असं अजिबात नाही. थोडा वेळ द्या, निरीक्षण करा, त्यांना समजून घ्या. नाती प्रेमाने आणि संयमाने जपली जातात तर ती आपोआप घट्ट होतात. ॲडजस्टमेंट करा म्हणजे काय? स्वतःला विसरा असं मी अजिबात म्हणणार नाही. घरात जुळवून घेणं म्हणजे स्वतःच्या भावना, इच्छा, स्वप्न हे दाबून टाका किंवा मारून टाका असं अजिबात नाही. गरज आहे ती समतोलतेची. घरच्यांचा आदर करताना स्वतःचा सन्मान देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तुमचं मन शांतपणे ठेवा. तुमचं मत योग्य प्रकारे मांडायला शिका. योग्य वेळी योग्य शब्द वापरा. त्याचा खूप मोठा परिणाम होतो बघा. नात्यांचा कणा हा संवादावर म्हणजेच व्यवस्थित आपण जर बोललं तर त्यावर अवलंबून असतो. मनात साठवून ठेवलेली दुःख, अपेक्षा, गैरसमज ही आपल्या आयुष्यात पुढं जाऊन खूप मोठी होतात. त्यामुळं पतीशी मनमोकळेपणा बोला. तुमच्या भावना, अडचणी त्यांना सांगा. समजून घेणारा हा जोडीदार असतो. ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे बघा ताईंनो. त्या घरामध्ये तुमचं ऐकण्याचं सगळ्यात मोठं जे व्यक्ती असते ती म्हणजे आपला नवरा. परिपूर्ण सून होण्याचा ताण घेऊ नका. मी ही गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा सांगते. सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं. चुका होतात, विसर होतो, पडतो, कधी थकवाही येतो. स्वतःला माफ करायला शिका. तुमची किंमत केवळ कामावर ठरत नाही तर ती तुमच्या प्रयत्नांवर ठरते. स्वतःसाठी पण थोडा वेळ काढा. सगळाच आपला वेळ आपल्या कुटुंबासाठी, नात्यांसाठी, नवऱ्यासाठी, ती नवऱ्याची घरातली जी काही आपल्या फॅमिलीची नाती आहे त्यांसाठी नकोत. घर, जबाबदाऱ्या, नाती यांच्यात स्वतःला अजिबात विसरू नका. तुमचा एखादा छंद आहे तो जोपासा, वाचा, लिहा, स्वतःशी बोला. स्वतः आनंदी असाल तर तुम्ही इतरांना आनंद देऊ शकाल. तुम्ही जर दुःखी राहाल तर तुम्ही इतरांना काय सुख देणार? बरोबर ना? तुलना टाळा. म्हणजे काय? तर बघा, आता एका घरामध्ये जर 2 सुना असतील, मोठी सून असेल, एक छोटी सून असेल. छोटी सून आत्ता नांदायला आले पण मोठ्या सुनेकडे 10 तोळ्याचं मंगळसूत्र आहे. मग मलाही 10 तोळ्याचं का नाही? तर अशी मी एक उदाहरण दिलं ताईंनो. अशा ज्या काही तुलना असतात ना तर त्या टाळा. त्यामुळे आपल्याला त्रास होतो. शेवटी सांगायचं काय तर नवीन लग्न झालेल्या गृहिणी असणं म्हणजे केवळ जबाबदाऱ्या पेलणं नाही तर नव्या नात्यांना प्रेमाने आकार देणं. थोडा संयम, थोडं प्रेम, समजूतदारपणा आणि भरपूर सारा आत्मविश्वास यावर तुमचा सुंदर असा संसार उभा राहील. तर बघा ताईंनो, हे विचार तुम्हाला कसे वाटले? तर आता तुमच्याशी बोलत बोलत माझं इकडं सगळं जेवण बनवून झालं. आता जेवण काय मी आज शॉर्टकटमध्येच केलं होतं. श्रीचे पप्पा नाहीत त्याच्यामुळे आम्ही चौघंच घरी जेवायला म्हणून मी काळ्या घेवड्याची आमटी आणि भात असंच थोडंसं जेवण आज बनवलं होतं. त्याचबरोबर आता जेवण झाल्यानंतर मी इकडे सगळी माझी जी भांडी आहेत किंवा किचनची साफसफाई आहे तर ती करून घेणार आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं जेवण बनवल्यानंतर किचन कसा मेसी होतो, भांडी कशी पडलेली असतात, इकडे तिकडे तेल वगैरे फोडणीचं उडालेलं असतं. तर हा लगेचच जेवणानंतर किचन साफ केला
तर त्यासाठी आपल्याला टाईम कमी लागतो. बघा आपण कधी कधी कंटाळा करतो, जेवण झालं की तशीच भांडी सिंकमध्ये ठेवून देतो आणि मग काय होतं, ती भांडी सुकली जातात आणि सुकल्यानंतर जेव्हा पुन्हा ती घासायला आपण जातो तेव्हा त्याला आपल्याला जास्त वेळ लागतो. कारण बघा भाताचे डबे सुकलेले असतात, डाळीचा टोप असेल किंवा आमटीचा टोप असेल तर तो देखील मग आपल्याला रगडून रगडून घासावा लागतो. त्यामुळे माझं तर तुम्हाला एकच सांगणं आहे, जेवण झालं की लगेच तुम्ही भांडी घासण्याची ही जी सवय आहे ना ती तुमच्या अंगी लावूनच घ्या. माझं तर बघा ताईंनो असंच काम असतं. नाश्ता झालं की मी लगेच भांडी घासून साफ करून किचन घेते. जेवण बनवून झालं तरी लगेच साफ करून घेते किंवा भांडी. कधी कधी काय होतं, टायमिंग अभावी जर आपल्याला असं कुठे बाहेर जायचं आहे किंवा खूप वेळ झाला आहे आणि मुलं लगेच स्कूलमधून येऊन जेवणाचा टायमिंग झाला असेल तरच मग माझं जेवणानंतरची भांडी साफ करणं होत नाही. मग मी जेवल्यानंतरच जेवण बनवल्याची आणि जेवण केल्याची दोन्ही भांडी एकत्रच साफ करत असते. पण बघा आपण जर हातासरशी अशी नियोजनबद्धच कामं करत राहिलो तर आपल्याला वेळ देखील कमी लागतो आणि कंटाळा पण येत नाही. हे मी तुम्हाला नेहमी सांगते. माझी कामाची पद्धत ही मी तुम्हाला यामुळेच दाखवते की त्यामुळे देखील माझे काही ताई आहेत त्यांना देखील त्याचा फायदा होईल. आता भांडी सगळी घासून झाली की आपलं सिंक भांडं देखील व्यवस्थित घासून साफ करायचं. भांडी घासताना बघा घाई गडबडीमध्ये बाजूच्या टाईल्सवर आपले लिक्विड साबणाचे जे हात असतात ते लागतात किंवा त्याच्यावरती ते उडले जातात. मग ते देखील टाईल्स व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या. वायपरने पाणी सगळं काढून घ्यायचं. किचन अगदी कोरडा करून ठेवायचा. कारण काय होतं, मग पाण्याचे डाग पडले जातात. आता आमच्याकडे तर बोरचं पाणी नाही आहे, पण जी लोकांना बोरचं पाणी असतं तर त्यांच्याकडे खारे पाण्याचे डाग पडतात बघा. तर असं अशा पद्धतीने भांडी वगैरे साफ करून झाली. आता मी किचन देखील व्यवस्थित क्लीन करून ठेवला. आता मगाशी बघा आता इथे माझं डबल काम झालं. भांडी घासताना माझं लक्षातच नाही हे उरलेलं जे जेवण आहे ते काढून ठेवायचं, ते तसंच किचनवरती गॅस शेगडीवर राहून गेलं आणि मी बाकी सगळं साफ करून ठेवलं. नंतर माझं लक्ष गेलं. पण बघा आता जर कंटाळा केला तर ती परत आपल्याला त्याच्यासाठी साफ करायला जास्त वेळ लागणार आणि किचन दिवसभर मेसीज दिसतो, अशी भांड्यांचा पसारा त्याच्यावर राहिला तर. मग परत मी सगळं ते भात वगैरे राहिलेला किंवा भाजी होती ती काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग ते पण भांडी पुन्हा व्यवस्थित साफ करून ठेवून देणार आहे. तर हे सगळं मी आता ओव्हनमध्ये ठेवून देते. कारण जर किचनवरती असंच ठेवलं ना तर मुंग्या बघा ताईंनो अत्यंत भयंकर प्रमाणात मुंग्या लागायला लागलेत. काय माहिती कितीही झाकून ठेवा पदार्थ तरी मुंग्या ह्या लागल्याच जात आहेत. मग ती साखरेच्या भरणीला लागतात, त्याच्यानंतर भात जर ठेवला तर त्या भाताला सुद्धा लागतात. मग मी काय करते, जेवण झालं की असं छोट्या छोट्या कंटेनरमध्ये ते काढते उरलेलं जेवण आणि ओव्हनमध्ये ठेवून देते. त्याच्यानंतर आता मी शेगडी व्यवस्थित पुसून घेतली. आज काही शेगडी एवढी मेसी झाली नव्हती, त्याच्यामुळे मी काही लिक्विड वगैरे टाकून ती स्क्रबनी घासलेली नाही आहे. फक्त अशी ओल्या वाईप्सनी पुसून घेतली तरी ती स्वच्छ झालेली आहे. आता बघा शेगडी फक्त वरूनच स्वच्छ करत जाऊ नका. आपण जेव्हा फोडण्या करतो तेव्हा काही जे पदार्थ असतात ते शेगडी खाली देखील सांडले जातात. कधी चहा उतू जातो, कधी भाजी उतू जाते. गडबडीमध्ये आपण जे शिजवलेले पदार्थ असतं तो कढईत टाकताना ते देखील इतर ठिकाणी साईडला सांडले जातात. मग त्याला देखील लक्ष नाही आपलं गेलं की मुंग्या लागतात आणि मग सगळा किचन आपला घाण होऊन जातो. तर अशा पद्धतीने टाईल्स वगैरे पुसून घ्यायच्या, शेगडीच्या खालचं व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता माझं इकडे सगळं काम म्हणजे जे स्वच्छतेचं होतं, क्लीन करायचं ते झालेलं आहे. भांडी व्यवस्थित घासून झाली, त्याच्यानंतर किचन साफ करून झाला, शेगडी साफ करून झाली. त्यानंतर आपण जे काही कात्या वापरतो किंवा वाईप्स वापरतो ते स्वच्छ करून धुवून मग ठेवायचे, नाही तर त्याला देखील खूप घाण असा वास येतो आणि मग ते परत वापरण्याची इच्छा पण होत नाही. बेसिन देखील व्यवस्थित स्वच्छ करून कोरडं करून मग ठेवून द्यायचं. कारण बघा ही दुपारची वेळ आहे. आता दिवसभर काहीही सिंकमध्ये काम नसतं, पाणी वगैरे सोडलं जात नाही त्याच्यामध्ये, तर डिरेक्टली आपण संध्याकाळीच काम करायला तिथे येणार असतो. त्यामुळे ते व्यवस्थित सगळं साफ करून पुसून ठेवायचं. आता सगळं झालेलं आहे माझं. इथे लाईट्स मी बंद केल्या. आता ही वेळ आहे संध्याकाळची 5:30ची.
तर बघा इथे मी तुम्हाला शेअर करते. नेहमीच असं थोडंसं मी संध्याकाळी माझं जेव्हा यूट्यूबचं काम वगैरे सगळं होतं 5-5:30 वाजता असं खिडकीत उभं राहिलं की मग बाहेरचं वातावरण बघत थोडंसं मनाला पण आल्हाददायी वातावरण बघितलं की छान वाटतं. पण बघा ताईंनो, मनाला एक खंत नेहमी राहील आणि राहतेच. शहरी भागामध्ये जो आनंद आहे गावच्या ठिकाणचा तो अजिबात मिळत नाही. डोळ्याचं ते निसर्गरम्य सुख आहे ते शहरामध्ये अनुभवायला मिळणार नाही. तर आता इकडे माझी जी काही छोटी अशी कुंडीत मी झाडं लावलेली आहेत. एक 2-3 झाडं आहेत माझ्या खिडकीमध्ये मी ठेवले. त्याच्यामधला हा जो आहे तो सदाफुलीचं झाड जवळजवळ 2 वर्ष झाली या झाडाला. आणि हे आहे बटन गुलाब. हा मी गेल्या महिन्यातच आणला होता. एवढा सुंदर आहे ना कलर पण त्याचा आणि एवढ्या कळ्या येतात त्याला. खूप फुलं पण येतात. रोज 5-6 फुलं तरी त्याला आलेलीच असतात. तर मी तुमच्यासोबत इकडे माझी छोटी छोटी झाडं शेअर करते. बरेच दिवस झाले आता मी असं त्याची माती मोकळी केली नव्हती, खत टाकलं नव्हतं. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि आपलं पण काम होऊन जाईल. हे शमीपत्राचं झाड आहे. गणपती बाप्पांना देखील हे अतिशय प्रिय असतं. संकष्टीच्या दिवशी मी शमीपत्र बाप्पांना अर्पण करत असते. दुर्वा प्रत्येक वेळेसच मिळतील असं नाही, त्यामुळे मी हे झाड घरामध्ये लावलेले. आता ह्या बघा सदाफुलीला एवढी फुलं येतात ना, रोज भरपूर अशी फुलं येतात आणि कलर खूप सुंदर आहे तिचा. ताईंनो बघा, मला झाडांची फुलांची फार आवड आहे. पण आता जागा नसल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतो झाडं लावायला. बघू, स्वामींच्या मनात असेल तर माझी ही इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करतील. तर आता इथे एक माझ्या मेंडोवरला मी जेड प्लांट आणि मनी प्लांट ठेवलेला आहे. त्यानंतर साईडला तुळस देखील ठेवलेली आहे. बाकीची झाडं मी खिडकीत ठेवून दिली. आता बघा थंडीच्या दिवसामध्ये या जेड प्लांटची पानगळती झालेली आहे. छोटी छोटी आता पानं देखील त्याला पुन्हा फुटायला लागलीत. पण म्हटलं याची थोडीशी कटिंग करूया म्हणजे त्याची चांगली परत ग्रोथ होईल. तर हा जो एक वरती असा जाडसर एक फांदी होती ते मी कट केली आणि माझ्याकडे छोटासा घरामध्ये कंटेनर होता जो आपण बघा पार्सल वगैरे आणतो त्याचा. तर त्याच्यामध्येच मी हे छोटंसं जेड प्लांटचं झाड लावून देणार आहे आणि जेव्हा याची चांगली ग्रोथ होईल तेव्हा मग मी एखाद्या कुंडीमध्ये तिला परत शिफ्ट करणार. बघा ताईंनो, झाडं लावायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच झाडं लावायला आवडतात. पण जे काही शहरी भागामध्ये राहणाऱ्या माझ्या ताई आहेत तर त्यांना तर माहीतच आहे जागेअभावी आपल्याला खूप ॲडजस्टमेंट करून शहरात राहावं लागतं. तर बघा आता अशा हँगिंगच्या कुंड्या वगैरे असतात किंवा छोट्या छोट्या कुंड्या आपल्या खिडकीत बसतील अशा पद्धतीनेच आपण झाडं लावत राहतो. पण बघा इथे आपण ॲडजस्टमेंट केली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सूर्यप्रकाशाचा. आपल्या इकडे म्हणजे शहरामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तयार झालेत की सूर्यप्रकाश मिळेल किंवा सूर्याचं असं समोरून स्पष्ट दर्शन होईल असं फार कमी जागा बघायला मिळतात. तर बघा ताईंनो, काय असतं ना, आपल्याला जशी वेळ आहे जसं आपल्याकडे जागा आहे त्यानुसार ॲडजस्टमेंट करून लाईफ ही जगावीच लागते. तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या काही माझे विचार शेअर केले, ज्या गोष्टी शेअर केल्या किंवा झाडांबद्दल देखील मी थोडंफार तुमच्यासोबत बोलले. तर हे व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला शेअर केलं ते तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला आवडलं का? आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. बाय.